लोहा कंधार विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या दिनांक 13 रोजी गुरुवार श्री क्षेत्र माळेगाव खंडेरायाच्या दर्शन घेऊन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक व तसेच आत्ताच नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना चांगल्या प्रकारचं मताधिक्य येथील मतदारांनी दिलं, याबाबतीत सर्व मतदारांचे आभार. अशा प्रकारच्या अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी श्री क्षेत्र माळेगाव येथून कार्यक्रमाचं उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ईश्वरराव भोशीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कंधार लोहा तालुक्यातील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य एकनाथराव मोरे, लोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद पाटील पवार, कंधार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, शहाजी नळगे, त्याचबरोबर सर्व कंधार लोहा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व फ्रंटल, सोशल मीडिया, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि परिसरातील त्या ठिकाणचे सरपंच, चेअरमन, गावातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आपले माळेगाव येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अविराव आंधळे गुरुजी यांनी केलेलं आहे. तरी आजच्या प्रसंगी मी सर्व काँग्रेस पक्षाच्या कंधार लोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की उद्या दिनांक 13 रोजी गुरुवार सकाळी 10 वाजता खंडेरायाच्या मंदिरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या अभियानाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने व्हावा, अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि त्या परिसरातील सर्व जनतेला मी विनंती करतो की या अभियानास आपण उपस्थित राहावं. या अभियानाचा उद्या शुभारंभ झाल्याच्या नंतर लागलीच लोहा आणि कंधार तालुक्यातील सर्व गावांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भेटी व आभार असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हे अभियान मतदारांचे आभार तसेच आगामी विधानसभाची निवडणूक महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षानं घ्यावी अशा प्रकारचा येथील मतदारांचा, कार्यकर्त्यांचा, जनतेचा आग्रह आहे. कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळालं आणि याच अनुषंगानं ही जागा, येणारी जागा ही लोहा विधानसभेची जागा काँग्रेस पक्षानं घ्यावी आणि अशा प्रकारचा आम्ही हे अभियान पूर्ण मतदारसंघात राबवणार. आणि हे मतदारसंघातलं अभियान संपल्याच्या नंतर आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे जाऊन ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावं अशा प्रकारची मागणी, आग्रही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या अगोदरच मुंबई येथे खासदारांच्या भेटीमध्ये खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या भेटीच्या प्रसंगी नांदेड येथून शिष्टमंडळ गेलं होतं. माजी आमदार ईश्वरराव भोशीकर, एकनाथराव मोरे यांनी ही लोहा विधानसभेच्या जागेसंदर्भात त्यावेळेस चर्चा केली. ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि याबाबतीत नानाभाऊ पटोले यांनी अनुकूलता पण दर्शवलेली आहे. त्याच्यामुळं त्याच धर्तीवर या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारचं जनसंपर्क अभियान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. तरी या जनसंपर्क अभियानाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, आशीर्वाद द्यावेच एवढीच या प्रसंगी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे अभियान फक्त काँग्रेस पक्षाचं आहे की महाविकास आहे? काँग्रेस पक्षाचं, हे काँग्रेस पक्षाच्या वतीने राबवलं जाणार. दुसरा एक या मतदारसंघामधून दावा केला जात आहे की शिवसेनेमुळं शिवाजीराव काळगे यांची सीट लागली. नाही, अशा कुणामुळं सीट लागली, कोणत्या पक्षामुळं लागली हे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कारण का या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सर्वच पक्ष होते. सर्वांनी
काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये या मताधिक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सर्वाधिक मोठा वाटा आहे आणि ज्या त्या पद्धतीनं प्रत्येक पक्षानं आपापल्या पद्धतीने काम केलं, त्याच्यामुळं हे सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यामुळं हे मताधिक्य मिळालेलं आहे. कारण का फार मोठं आव्हान या ठिकाणी होतं. 68,500 मतानं ही जागा मायनस होती, भाजपला मताधिक्य होतं आणि ते सर्व मताधिक्य काटून 2700 मतानं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालं. हे कोणत्या एकट्या शिवसेनेमुळं किंवा एकट्या कोणत्या शेका पक्षामुळं मिळालेलं नाही. हे सर्व काँग्रेस पक्ष असेल, सर्वांनी मिळून केलेल्या सामुदायिक यशाचं हे श्रेय आहे असं मी म्हणतो. सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर हा जो विजय मिळालेला आहे तो हा विजय ही जी निवडणूक होती ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतल्याने हा विजय झाला. त्याच्यामुळे हा विजय कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा नाही अशी एक चर्चा चालू आहे लोकांना. बरोबर आहे, ही सुद्धा चर्चा बरोबर आहे. ही निवडणूक मोदी सरकारच्या विरोधात अत्यंत तीव्र अशी संतापाची लाट या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होते. आपणही या निकालाच्या अनुषंगानं पाहिलं. निवडणूक ही लोकांनी मतदारांनी आपल्या हातात घेतली होती ही अगदी सत्य आहे. पण मतदारापर्यंत जाणं, मतदारापर्यंत यंत्रणा पोहोचवणं, सर्व गोष्टीची माहिती करून देणं हे सर्व काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बूथ लेवलपासून जी यंत्रणा असते ती सर्व राबवण्याचं काम या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं करण्यात आलं. त्याच्यामुळं ते आणि हे मिळून असं सामुदायिक यश असं आपल्याला म्हणता येईल. सर, आपण आता म्हणालात की हो, ज्याला कदाचित भविष्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा इतर पक्षाला समजतो काँग्रेस पक्षाची काय भूमिका? महाविकास आघाडीमध्ये ही जर जागा लोहा विधानसभेची जागा जर इतर पक्षाला सुटली तर ज्या ताकदीनं आम्ही लढवणार होतो त्याच ताकदीनं महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाला सुटवं. त्या पक्षाच्या उमेदवारासोबत आमची सर्व काँग्रेस पक्षाची टीम तितक्याच ताकदीनं उभा राहील, त्याच्या बाबतीत कुठलीच शंका नाही. ही आहे आपलं व्यासपीठ मांडणी आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा वादाचा किंवा कुठल्या प्रकारचा हा असा विषय नाही. आणि आज परिस्थितीमध्ये की ही जागा कोणत्या पक्षाची आहे हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण का याच्या अगोदर ही जागा राष्ट्रवादीला सोडली होती. 1999ला माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी ही निवडणूक लढवलेली होती काँग्रेस पक्षाच्या वतीनं. त्यावेळेस फक्त 2300 मतांनी ते पराभूत झाले होते. त्याच्यानंतर ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. त्याच्यामुळं असं आज कोणालाही म्हणता येणार नाही की ही जागा ह्या पक्षाची आहे, ती जागा त्या पक्षाची. आज कोणाचाही ह्या मतदारसंघावर दावा नाही. त्याच्यामुळं प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते आपापल्या पद्धतीनं या मतदारसंघाची मागणी करू शकतात. त्याच पद्धतीनं आम्ही पण मागणी करत आहोत. आणि या उपर महाविकास आघाडीमध्ये जे काही निर्णय आमचे नेते नाना भाऊ पटोले साहेब जे निर्णय घेतील ते सर्व निर्णय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो. जवळपास बघितलं तर काँग्रेस पक्षामध्ये खूप फरक झालेला आहे. पहिलं तर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे नांदेड जिल्ह्याचे नेते अशोकराव चव्हाण हे नेतृत्व करत होते. आता या युवा कंधार किंवा नांदेड मराठवाड्याचं नेतृत्व हे अमित देशमुख करत आहेत. बरोबर. त्यामुळे अमित देशमुख थोडे इकडे लक्ष घालतील, कारण अशोकराव चव्हाण यांचं म्हणावं तसं या कंधार लोहावर लक्ष नव्हतं. बरोबर. त्या पद्धतीने अमित देशमुख हे जास्तीचं लक्ष इकडे घालतील असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच घालतो. कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचं तसं बोलणंही झालं आणि योगायोगानं आपल्याला आता काँग्रेस पक्षाला नांदेडचे खासदार वसंतराव पटेल चव्हाण आणि लातूरचे डॉक्टर शिवाजीराव काळगे 2 खासदार आहेत आम्हाला. त्याच्यामुळं निश्चितच या ठिकाणी अमित देशमुख असतील, त्याचबरोबर खासदार वसंतराव चव्हाण असतील, खासदार शिवाजीराव काळगे असतील, हे सर्व मिळून लोहा कंधार विधानसभेमध्ये निश्चितच लक्ष घालतील आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच मदत करतील असं या ठिकाणी मी सांगतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे जे पदाधिकारी होते कंधार आणि लोह्याचे, त्या पद्धतीनं प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडणुकीच्या अगोदर विरोध केला जात होता. तो विरोध लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला नाही. काय वाटतं? असं काही म्हणता येणार नाही, कारण का सर्वांनीच काम केलंय. काँग्रेस पक्षाची टीम सर्वच या ठिकाणी आघाडीवर होती. त्याच्यामुळं असा कुठला विषय नाही. ज्या पद्धतीने लातूर लोकसभेसाठी तुमची जेवढी पूर्वी तुमच्या जे पदाधिकाऱ्याची आक्रमकता असायची, तुटून पडायची,
ते निवडणुकीच्या बाबतीमध्ये मात्र नांदेड लोकसभेच्या संदर्भामध्ये असं काही म्हणता येणार नाही आपल्याला, कारण का या ठिकाणी सर्वांनीच चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्याच्यामुळंच इतकं मोठं ओझं या ठिकाणी दोन्ही मतदारसंघाचं उचलता आलं. आणि गेल्या वेळेस नांदेड लोकसभेला कंधार मतदारसंघात जी गावं आहेत 2.5 सर्कल, त्याच्यामधून जवळपास 15-16 हजाराचं मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला होतं. ते मताधिक्य आम्ही कमी करून 4,500 आणू शकलो. 11,000 मतं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही कमी केले. हे सुद्धा फार मोठं काँग्रेस पक्षाचं यश आहे.